हिशोब व्हायचे अजून तरी साधारण 1.25 कोटीच्या आसपास हे होतं, कारण 7,20,000चं एक मशीन आहे. 10 मशीन आपण आणणार, टॅक्स इन्कम टॅक्सला प्रेझेंट करावं लागतं, त्यामुळे ते सर्व बॅलन्स शीट वगैरे होतील. पण 1.25 कोटीच्या आसपास खर्च आहे अंदाजे. असेल तेवढी ती फी ते घेते. नाशिकहून ते दर आठवड्याला 1 दिवस इथे येणार. किती फी आकारणार? काय जनरली काय असेल होत नाही तोपर्यंत आम्ही त्या पेशंटचं डायलिसिस आठवड्यातून 3 वेळा, आठवड्यातून 4 वेळा जशी गरज असेल तसं आम्ही ते करतो. दुसरी गोष्ट की काही पेशंटला ट्रान्सप्लांट शक्य नसतं, घरात कोणी डोनर नसतो, पैसा नसतो, ते जुळून येत नाही. मग अशा लोकांना आम्ही डायलिसिस किती चांगलं करायला पाहिजे आणि त्याचा संसार हा डायलिसिसवरती कसा चालला पाहिजे, त्याने पैसे कसे कमवले पाहिजे किंवा त्याचं जे डेली इन्कम असतं हे डायलिसिस भरून डायलिसिस करून हा कसा आपल्या फॅमिलीला उपयोगी पडला पाहिजे याच्यावरती आम्ही भर देतो. त्याच्यामुळे फक्त मेडिकल क्षेत्र नाही आहे, त्याच्यामध्ये सोशल आणि त्याचे जे इन्कम जनरेटिंग ॲबिलिटी हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतो आणि मग त्या हिशोबाने ॲडवाईस करतो. जनरली कसं असतं, डायलिसिस म्हणजे हा मेडिकल क्षेत्रातला असा आजार आहे की जो पूर्ण फॅमिलीचा इकॉनॉमी ढासळवतो. त्याच्यामुळे त्याला जर आपण डायलिसिसचा आधार दिला तर तो त्याचा नोकरी धंदा करून आपल्या फॅमिलीला पोसू शकतो. हे आमचं मेन उद्देश असतो. तर नेफ्रॉलॉजीमध्ये हे 2 प्रकारचे आजार आहेत आणि या 2 प्रकारच्या आजारांसाठी आम्हाला इकडचे जे हॉस्पिटलच्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही ठरवतो की हा पेशंट बरा होणार आहे की नाही किडनीच्या बाबतीत. आणि अजून एका प्रकारचे पेशंट असतात जे जेव्हा डायग्नोज होतात तेव्हा त्यांची किडनी छोटी असते. छोटी म्हणजे आकसलेली असते. आकसलेली म्हणजे जो नॉर्मल किडनीचा आकार असतो त्याच्यापेक्षा 2 ते 3 सेंटीमीटरने छोटी असते. तर अशा पेशंटला आम्ही काहीच करत नाही. अशा पेशंटला आम्ही हाताचं ऑपरेशन करतो आणि त्यांना डायलिसिसला लावतो आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांटचा ॲडवाईस करतो, म्हणजे किडनी बदलण्याचा ॲडवाईस करतो. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने हात लावला, मीटर लावलं, सिस्टीम आहे. ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर मेजर होतं आणि पल्स रेट सुद्धा मेजर होतो. प्लस याच्यामध्ये इंडियामध्ये माझ्या मते पहिलीच सिस्टीम ही इथे यूज होते या सेंटरला. इंडियात पहिलं मशीन आलेलं आहे कंपनीचं. हे कार्ड आहे, कार्ड रीडर आहे आणि हे पेशंट कार्ड असतं. इच पेशंट म्हणजे प्रत्येक पेशंट सोबत हे कार्ड असतं आणि या कार्डमध्ये पेशंटची कम्प्लीट इन्फॉर्मेशन सेव्ह होते. एव्हरी टाइम जेव्हा पेशंट येईल एक प्रोग्रामिंग, कम्प्युटर प्रोग्रामिंग असते, पेशंटची इन्फॉर्मेशन याच्यात सेव्ह होते आणि जवळपास 60 थेरपीची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये सेव्ह होते आणि ती आपण कधी इथे कार्ड रीडरमध्ये मशीनमध्ये कार्ड रीडर आहे त्याच्यात आपण इन्सर्ट करून कधी इन्फॉर्मेशन रीड करू शकतो. याच्यात पेशंटचा आपल्याला लास्ट थेरपीचं ड्राय वेट, पेशंटचं BP सगळं आपण याच्यात राईट करू शकतो आणि आपण इथे मशीनमध्ये इन्सर्ट करून रीड करायचं, मशीन रीड करते इन्फॉर्मेशन आणि मग त्याप्रमाणे टेक्निशियन सगळे सेटिंग्स सेट करतात. इन्सर्ट करून परत करणार. ती डायलिसिस 4 तासाला 200 लिटर पाणी लागतं. प्रति डायलिसिस 200 लिटर पाणी लागतं आणि एकदम लो TDSचं पाणी लागतं. एकदम 2 ते 3च्या दरम्यान TDS असतो. त्याच्यासाठी डिस्टिल वॉटर जे सांगतो आपण ते डिस्टिल वॉटर प्लांट लावलेलं आपण RO प्लांट सांगतो. तर डिस्टिल वॉटर प्लांटमधून पूर्ण डायलिसिस मशीन आणायचं बस, बाकी सगळं रेडी आहे. म्हणजे त्याचे लाईन, त्याचे कनेक्शन हे सगळं रेडी आहे. याला RO वॉटर लागत असतं. वरती मोठा RO प्लांट स्पेशल बसवलेला आहे ते, कारण ते पाणी सगळं शरीरातून जाऊन पुन्हा बाहेर निघतं. तर ते आउट निघालेलं पाणी पुन्हा त्या याच्यातनं. नंतर ही मशीन बद्दल ते इंजिनियर करू त्याच्याकडे आणि हे जे आहे ना पॉझिटिव्ह, हे फार